आपले रविदादा पुन्हा भेटलेत. अण्णा इल्लेन पुणे कसं आहे आपली गाडी खाली झाली होती विरंगुड साईडला भूगावला आणि एक सरप्राईज आहे तुमच्या सर्वांसाठी. ते मी जस्ट हिंजवाडी मध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला तिथं डायरेक्ट एक स्पेशल गेस्ट आपले गेस्ट म्हणण्यापेक्षा आपले गुरुच येते. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो मी कोणाला भेटणार आहे आज. तुम्हाला मी येतानाच बोललो होतो एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. कोण आहे माहिती आहे का? वर बघा हो थोडं. आपले रविदादा पुन्हा भेटलेत. पुणे तिथे काय होईल पुण्यात आलो ना. सुटले संबे कसं कुठे निघाले बाबा हे बघा बाबाजीचा लुंगा तू येईल घातलेले आपण. पुढे फिरतो गर्दी बघा जी माझ्या लुंगीत आहे ती रवी भाऊला काय माहिती, पण लुंगीपेक्षा जास्त माझ्या धोत्रात आहे. नाही रवी भाऊ माझा कसा विचार चालला माहितीये का? आता पुढल्या वेळेस आहे ना एक पायजामा टोपी आणि आपलं धोतर. हा मराठी गणवेश त्या होणार म्हणजे त्या होणार. अण्णा इल्लेन पुणे कसं आहे मामा आलेले आहेत पुण्यामध्ये. मामांच्या गाडीचं थोडं काम करायचं ते बघा. स्वराज्याचे मालक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीनगरची गाडी पोहोचलेली आपल्या गॅरेजवरती मोहम्मदबाईकडं. कारण मामा म्हणले माझ्या गाडीचा लय प्रॉब्लेम यायला लागला. त्यांना म्हणलं मग या आपल्याकडं आपण याचं चांगलं काम करून घेऊ. आपले मोहम्मद मिस्त्रींकडे काम खात्रीशीर होत आहे सगळ्यांनाच माहिती. त्यामुळे त्यांना म्हणलं तुम्ही आलेत पुण्यात तर या. आज रविवार आहे मस्तपैकी गाठ भेट पण होईल. आपली गाडी घरीच आहे. 3-4 दिवस मी पण मस्तपैकी आराम करतोय. आणि म्हणलं मग मामांना खाली करून आलेत तर थोडं जरा रेडिएटर वगैरे बोल गाडी गरम होती. म्हणलं मग घ्या करून. तर चला बघूया मामांच्या गाडीचं कसं काम होतंय ते. जे काय होईल ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल. त्यामुळे मामांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावांना आपली गाडी खोललेली आहे आणि आपल्या गाडीचं निघालेलं आहे रेटर क्लीन करण्यासाठी. हे आहे आमचे छोटे फिटर मोहम्मद फिटरचे सेकंड हँड. त्यांचं रेटर खोलायचं काम चालू आहे. चला करू द्या राव त्यांना काम. आपण का डिस्टर्ब करतोय त्यांना. हे बघा आपली गाडी झाली या 285 आणि बघा रेटर किती माती निघाली रेटरच्या पाईपामध्ये. मग विचार करू शकता तुम्ही की रेटर मध्ये किती असेल एक अंदाज लावू शकता. बघूया आपण रेटर ज्यावेळेस क्लीन करायचं आहे ना आपल्याला त्यावेळेस मी तुम्हाला दाखवल का ऍक्च्युअल किती घाण जमा झालेली. बरेच ड्रायव्हर लोक असं बोलतात की साधं पाणी जरी टाकलं त्याला तरी चालतंय, पण तसं नाही होत मित्रांनो. शक्यतो बिस्लरीच वापरा आणि तुमचा रेग्युलरचा जो फिटर जे कोणी असेल त्यांना विचारूनच BS6 असेल तर कोणतं कुरंट वापरायला पाहिजे, कोणत्या कंपनीचं वापरायला पाहिजे. काय त्यांना ती कंपनी काय त्यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेलं नसतं. त्यांना अनुभव असतो फिटर लोकांना, त्यामुळे ते त्या कंपनीचं सांगतात आपल्याला. चला तर आता अजून खूप काम बाकी. बाया तू खोलने के बाद आवाज. हे बघा आपलं आहे ना रेटर खोललंय ते बघा बाहेर काढायला किती दिक्कत आहे. BS6च्या गाड्या आहे याच्यात जागाच नाहीये. जागाच दिलेली नाही महिंद्रानं. आपलं महिंद्राचं तरी बरं आहे का बॉनाट मध्ये इंजिन आहे. त्या अशोक लेलंडचं आणि इंट्राचं तर मधीचे सगळा कार्यक्रम शिट पार बाहेर काढावं लागतात त्याला. बघूया आता किती चॉकअप निघतं. एवढी तर गॅरंटी ड्रायव्हर भावांना की ते फुल चॉकअप निघणार. नाही झालं तर आपण रवी भाऊच्या घराला मातीच नाही ठेवणार. कुठं मातीचे घर राहिले. तर बघा ड्रायव्हर भावांनो डायरेक्ट माती निघली. शेतातली काळी माती. आपलं लईच बारक आहे ना रेटर. हाय का नुसतं फॅन आहे देऊ नुसतं बारकी जाळी दिली. एसीच्या जाळीवानी जाळी भावांनो. एक लाईनच आहे ना. अरे बापरे
पंखा नाही ना तिला, नवीन डेव्हलप झाली ना ती. आपला रेटर आलाय साफ होऊन. रेटर बघा कसं चमकतोय, नवीन झालाय डायरेक्ट नवीन. आता फिटिंगला जरा किचकट आहे राव. ये नया गाड़ी का बहुत डेंजर दे दिया उन्होंने. आराम से नहीं बैठा है तो टूटने का डर. हाँ वो तकलीदी वस्तु है ना. अगर कहीं टच हो गया तो लीकेज प्रॉब्लम. चला तर पेपर करते फिट, तोपर्यंत आपण करूया टाइमपास काय ते. फायनली आपल्या गाडीचं काम झालेलं आहे. मीटरनं सध्या काय कोलंट ओतलेलं नाही, पण 5 लिटर पाणी बसलंय बघा. मी पहिल्यांदा बघितलंय एवढं पाणी, तर आपल्याला काय तेवढं कळत नाही गाडीतलं. असं आता बघूया. पेट्रोल बोलले की मामा हीच जर गाडी पुन्हा झाली तर ह्या याच्यामध्ये इथं याच्यामध्ये एक वाल येतो, वाल बदली करा फक्त, ओके होऊन जाईल. कारण आपण लास्ट टाइम आता कोचिंगची ट्रिप मारली ड्रायव्हर भावांना, तर त्या ट्रिपला ओव्हर हिटमुळे गाडी डायरेक्टली बंद झाली होती. आपली अर्धा तास थांबल्यानंतर गाडी पुन्हा चालू झाली. असं आता काय, त्याला गाडी धंद्यात या गोष्टी सर्व होतच राहणार. चला तर आता बघूया पेट्रोलचं बिल किती झालंय नेमकं. तुम्ही बघितलंय आपलं रेटर जाम झाला होता, फुल चॉकअप झाला होता. पूर्ण क्लीन करून गाडीला वापस लावलाय आणि पेट्रोलची मजुरी, रेटर क्लीन करण्याची मजुरी आणि तब्बल 5 लिटर पाणी आणि एअर फिल्टरला हवा देखील मारली आपण. तर ह्या सर्व गोष्टीला आपल्याला तब्बल लागलेत 1600 रुपये. तर 1600 रुपये टोटल फायनली 1600 रुपयात आपल्या गाडीचं काम देखील झालंय. आता बघूया गाडी हीट वगैरे होती का काय. तर ड्रायव्हर भावांनी आपल्या गाडीचं मेंटेनन्स वगैरे सगळं झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक हाईकचं बटन नक्की दाबा. MS20 ट्रॅव्हल विथ RDM ह्या चॅनलला. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत रामकृष्ण.